सरकार आपल्याला दाखवू इच्छितो की रात्रीचे वाजले 12-12:15 वाजल्यापासून काम चालू होतं इकडे. हे म्हणतात MSCBचं काम आहे. रात्रीचे 12च्या नंतर MSCBला हा सागरी महामार्ग खोदण्याचा कोणी अधिकार दिला? रात्री 12च्या नंतर इकडे हॉटेल आहेत. या ठिकाणी सामान्य लोकांना इकडे ग्रामस्थांना त्रास व्हायला लागला. कंप्लेंट आले. इकडे पवार नामक एक व्यक्ती आहे, तो इथे दारू पिऊन फुल ताट आहे. त्याच्यानंतर हा कोणतरी एक आहे माणूस, हा कोण आहे? यांच्याकडे एकाही माणसाकडे ID प्रूफ नाही आहेत. इथे आता पोलीस आले आहेत. यांना आता काम बंद करायला सांगितलं आहे. इथे कुठेही एवढा रस्ता खोदतायत, इथे सागरी महामार्ग खोदतायत, एकही बॅरिकेड लावलं नाही. कोकणातल्या लोकांचे एवढे जीव जर वरती आले असतील तर यांचे हात पाय काढल्याशिवाय मी राहणार नाही. मीच तुम्हाला सांगून ठेवतो, हा संपूर्ण कोण पण येतोय, कोणी खोदतोय, कोणी काही करतोय. यांच्याकडे कुठलीही वर्क ऑर्डर नाही आहे. यांना रात्री काम चालू करण्याचा कोणी अधिकार दिलाय? उलट आमच्या अंगावरती येऊन दारू पिऊन हे लोक आमच्यावर दादारी करत होते. यांचा प्रशासनाने योग्य समाचार घ्यावा, नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये यांचं नियम निष्कर्ष अटी शर्ती काय आहेत, शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही आपल्या कोकणामध्ये येऊन. एवढंच मी सांगतो. संपूर्ण बाहेरून लोक आलेले आहेत. एकाही माणसाकडे ID नाही आहे, एकाही माणसाकडे कुठलंही काम करण्याचा लेटर नाही आहे, कुठलाही अधिकार नाही आहे, कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट दिला कुठलीही काही गोष्ट नाही आहेत. हा माझा प्रेमाचा इशारा समजा. जय महाराष्ट्र. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.